हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल केम सिम्पल. आपण चॅप्टर पाहत आहोत सॉलिड स्टेट आणि सॉलिड स्टेट पैकी आपण आता आलो आहोत पॅकिंग इफिशियन्सी या पॉइंटकडे. सो बेसिकली व्हॉट इज इन बाय पॅकिंग इफिशियन्सी? Packing efficiency means volume occupied by the particle in unit cell upon total volume of unit cell into 100, as it is percent efficiency, therefore it should be multiplied by 100. So volume occupied by particle in unit cell. How many types of unit cell are there? Basically, three types of unit cell are there: simple, BCC, and FCC. So simple unit cell contain one particle, BCC contain two particles, whereas FCC contain four particles. So we have to calculate the packing efficiency of these unit cells step by step. So let's start. See, this is simple cubic unit cell. This is the top view of simple cubic unit cell. सिंपल क्यूबिक युनिट सेल बेसिकली आपण कसं दाखवतो? हा जो क्यूब काढतो आपण सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये कॉर्नर्स आहेत 8, राईट. 8 कॉर्नरला वरती 4 पार्टिकल्स आणि खाली 4 पार्टिकल्स आहेत. हे जे 4 पार्टिकल्स आहेत ते मी इथं दाखवलेत हे असे. सो हाऊ टू कॅल्क्युलेट द रेडियस? सी दिस ए इज इक्वल टू ट्वाइस आर, राईट. A is equal to twice R. So R is equal to A upon 2. This is the radius of particle in simple cubic unit cell or primitive unit cell. Now we have to calculate the volume of sphere. स्पियर का म्हटलं आपण? कारण की क्यूब हा जो बेसिकली हा क्यूब आहे, शेप क्यूब आहे, पण ही आहे हे युनिट सेल. What it is? It is unit cell. युनिट सेलची जी ही एज लेंथ आहे, दिस एज लेंथ इज ए. आणि ह्याच्यामध्ये जो पार्टिकल सॅच्युरेट आहे, दिस इज स्पेरिकल इन शेप. अँड द रेडियस ऑफ दिस पार्टिकल विच इज स्पेरिकल इन शेप इज आर इज इक्वल टू ए बाय 2 इन केस ऑफ सिंपल क्युबिक युनिट सेल. सो फर्स्ट आपण कॅल्क्युलेट करूयात सिंपल क्युबिक युनिट सेल और प्रिमिटिव्ह युनिट सेल. मग आता त्याचं व्हॉल्यूम कसं काढणार आपण? स्पियर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो स्पियरचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचा? 4/3 पाय आर क्यूब. आरची व्हॅल्यू आहे इथं सबस्टिट्यूट करूयात आपण. म्हणजे हा फॉर्म्युला काय होईल? 4/3 पाय आरच्या ऐवजी A/2 त्याचा क्यूब. म्हणजे काय होईल हे? 4/3 पाय ए क्यूब बाय 8, राईट. 4 1 जा 4, 4 2 जा 8, सो 3 2 जा 6. म्हणजे हे किती आलं? पाय ए क्यूब बाय 6. Pi a cube by 6, this is the volume of sphere in case of simple cubic unit cell. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे पॅकिंग इफिशियन्सी. मग पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय येतो? जो मी आता पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला. पॅकिंग इफिशियन्सी हा जो फॉर्म्युला आपण बघितला, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल. आता हा जो फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल, सिंपल मध्ये हे पार्टिकल येतील 1. त्या 1 पार्टिकलचं व्हॉल्यूम आलं हे पाय ए क्यूब बाय 6. हा आहे पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन सिंपल क्युबिक युनिट सेल. त्याचं व्हॉल्यूम किती आहे? पाय ए क्यूब बाय 6 अपॉन टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. ही युनिट सेल याचा शेप कसा आहे? क्यूब, ज्याची एज लेंथ काय आहे? ए. मग क्यूबचं व्हॉल्यूम काय येतं? एज लेंथ क्यूब. एज लेंथ इज डिनोटेड बाय ए. म्हणजे टोटल व्हॉल्यूम किती आलं? ए क्यूब इंटू 100. ए क्यूब गेट कॅन्सल. म्हणजे किती येईल? पाय इंटू 100 डिवायडेड बाय 6. पायची व्हॅल्यू जर का सबस्टिट्यूट केली 3.142 इंटू 100 डिवायडेड बाय 6. सो इट बिकम 52.36 और 34 52.36 इतकं व्हॉल्यूम ऑक्युपाइड केलंय. इतकं व्हॉल्यूम ऑक्युपाइड केलंय. 100 मधून इतकं मायनस केलं तर राहिलेलं किती येईल? दॅट इज कॉल्ड व्हॉइड. व्हॉइड पण म्हणू शकतो आपण ह्याला, और एम्प्टी स्पेस पण म्हणू शकतो आपण ह्याला. व्हॉइड और एम्प्टी स्पेस. वर्ड लक्षात ठेवा हा व्हॉइड. मग व्हॉइड किती येईल? 100 मायनस व्हॉल्यूम ऑक्युपाइड. व्हॉल्यूम ऑक्युपाइड किती आहे? 52.36%. म्हणजे जवळजवळ 47.64% इतकं व्हॉल्यूम आहे. म्हणजे जवळजवळ हाफ व्हॉल्यूम एम्प्टी आहे. सो दिस इज व्हेरी लूजली पॅक्ड युनिट सेल. नेम ऑफ दॅट युनिट सेल इज सिंपल क्युबिक युनिट सेल.
क्लिअर. आता आपण सेकंड बघूयात, बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. तर सेकंड टाईप BCC, बॉडी सेंटर्ड युनिट सेल. BCC मध्ये टोटल नंबर ऑफ ॲटम किती आहेत? 2. बरोबर. त्याची ही एक डायग्राम दाखवली आहे तुम्हाला. आता इथं 2 ट्रायंगल दिसत आहेत आपल्याला. कुठला कुठला ट्रायंगल दिसतोय? राईट अँगल ट्रायंगल दिसत आहेत. बघा, ट्रायंगल FED हा एक ट्रायंगल आहे, FED. आणि अजून एक जो दुसरा ट्रायंगल दिसतोय तो हा दिसतोय, AFD. AFD हा ट्रायंगल. दुसरी लाईन ही अशी येईल, AFD. मग आता बघा, इन ट्रायंगल FED म्हणजे हा FED हा ट्रायंगल FED. इन ट्रायंगल FDE, अँगल FED म्हणजे हा अँगल, हा किती आहे? 90 डिग्री. अँगल FED is 90 degree, right? So according to Pythagoras, FD square, this FD square is equal to EF square or FE square plus ED square. See, FE आणि ED दोन्ही पण या क्यूबच्या एज लेंथ आहेत. एज लेंथ is denoted by letter A. Therefore, it becomes A square plus A square, which is equal to twice A square. Now, in triangle AFD, आता हा ट्रायंगल जो रेडने काढलाय तो AFD. In triangle AFD, angle ADF, this angle ADF is 90 degree. This angle is 90 degree. Therefore, this AF square is equal to AD square, this AD square plus FD square. AD square plus FD square. See, this AD is age length, is denoted by letter A, that is A square. FD square means twice A square. So it becomes thrice A square. So therefore, AF square is equal to thrice A square. So AF is equal to under root thrice A. Right? So from figure, व्यवस्थित बघा फिगर कडे. दिस इज द रेडियस. ही एक रेडियस झाली. ही ह्याच्यामध्ये 2 रेडियस येतात आणि ही एक रेडियस. एक या 2 आणि 1 3 आणि ही एक 4. सो AF इज इक्वल टू 4R. AF इज इक्वल टू 4R. AF च्या आपल्याला 2 व्हॅल्यू मिळाल्या, ही एक आणि ही एक. बरोबर. सो देअरफॉर अंडर रूट 3A is equal to 4R. So R is equal to root 3 by 4A. समजलं हे कसं केलं? So this is the radius of sphere in case of body centered cubic unit cell, that is BCC. सिंपल मध्ये रेडियस किती आली होती? A is equal to twice R. इथं रेडियस किती आली आहे? R is equal to root 3 by 4A. मग आपल्याला रेडियस मिळाली, त्याच्यावर आपण व्हॉल्यूम काढू शकतो. सो व्हॉल्यूम ऑफ स्पियर, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला तोच 4/3 पाय R क्यूब. आता आपण R च्या ऐवजी ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो इथं. म्हणजे हे काय येईल? इज इक्वल टू 4/3 पाय R च्या ऐवजी अंडर रूट 3/4 A त्याचा क्यूब. 4/3 पाय A क्यूब आणि हे राहील रूट 3/4 त्याचा क्यूब. म्हणजे कसं येईल? 4/3 पाय A क्यूब. हे रूट 3/4 हे तुम्हाला कळावं म्हणून कॅल्क्युलेट करून दाखवते. रूट 3/4 इंटू रूट 3/4 इंटू क्यूब आहे म्हणून 3 वेळा रूट 3/4. बरोबर. म्हणजे हे किती येईल? रूट 3 किती येईल? 3. दिस 3 गेट कॅन्सल. म्हणजे हे दोन्ही पण क्यूब गेले.
कॅन्सल झाले. म्हणजे हे किती येईल खालचं, 4 4 ज 64, 64 4 4 ज 16, 16 4 ज 64, हे 16 आलं. सो ओव्हरऑल रिमेनिंग इज पाय ए क्यूब अंडर रूट 3 divided by 16. So this is the volume of sphere. बीसीसी मध्ये नंबर ऑफ स्पियर किती आहेत, 2. म्हणजे व्हॉल्यूम किती येईल ते, बीसीसी मध्ये नंबर ऑफ स्पियर 2 आहेत. म्हणजे टोटल व्हॉल्यूम किती आलं. सो टोटल व्हॉल्यूम इज इक्वल टू 2 इंटू हे एकाचं व्हॉल्यूम म्हणजे √3 पाय ए क्यूब अपॉन 16 विथ द 16. म्हणजे टोटल व्हॉल्यूम किती आलं, √3 पाय ए क्यूब अपॉन 8 हे आलं पार्टिकल्स, बीसीसी मध्ये असणाऱ्या पार्टिकल्सचं व्हॉल्यूम. आता आपल्याला काय काढायचंय, पॅकिंग एफिशियन्सी. मग पॅकिंग एफिशियन्सीचा फॉर्म्युला काय, हा आहे पॅकिंग एफिशियन्सीचा फॉर्म्युला. पॅकिंग एफिशियन्सी व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन बीसीसी युनिट सेल अपॉन टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू 100. मग आता बीसीसी मध्ये टोटल नंबर ऑफ पार्टिकल किती आहेत, 2. त्या 2 पार्टिकलचं व्हॉल्यूम किती आलं, मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवलंय, √3 पाय ए क्यूब बाय 8. मग ती व्हॅल्यू आपल्याला इथे टाकायची. म्हणजे किती, √3 पाय ए क्यूब बाय 8 डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. युनिट सेलचा शेप क्यूब, क्यूबची एज लेंथ ए म्हणजे त्याचं व्हॉल्यूम ए क्यूब इंटू 100. ए क्यूब गेट कॅन्सल. म्हणजे हे किती राहिलं, √3 पाय इंटू 100 डिवायडेड बाय 8. हे जर का कॅल्क्युलेट केलं आपण तर हे येतं 68%. म्हणजे व्हॉल्यूम ऑक्युपाइड किती झालं, 68%. म्हणजे व्हॉइड किती आलं, व्हॉइड इज इक्वल टू 32%. 68% व्हॉल्यूम ऑक्युपाइड झाले. म्हणजे एम्प्टी स्पेस किती राहिलं, एम्प्टी म्हणजेच व्हॉइड 32%. आता बघूयात आपण एफसीसी. एफसीसी मध्ये टोटल नंबर ऑफ आयटम्स किती असतात, इन केस ऑफ एफसीसी टोटल नंबर ऑफ आयटम विल बी 4, राईट. आता बघा हा एफसीसी आहे. एफसीसीचा अर्थ, एफसीसी मध्ये टोटल नंबर ऑफ आयटम 4 कसे, कॉर्नरला 1 आणि फेसला 3, प्रत्येक फेसला हाफ हाफ. मग या केसमध्ये एफसीसी मध्ये हा पुढचा सरफेस आहे ए बी सी डी, क्यूबचा पुढचा प्लेन हा ए बी सी डी. त्याच्यातला हा ट्रायंगल बघा ए बी सी, ट्रायंगल ए बी सी. दिस इज राईट अँगल ट्रायंगल, राईट. सो इन ट्रायंगल ए बी सी, angle ABC is 90 degree. Therefore, this AC square is equal to AB square plus BC square. AB and BC दोन्ही पण एज लेंथ. एज लेंथ is denoted by letter A. So A square plus A square is equal to twice A square. So AC square is equal to twice A square. That means AC is equal to under root 2A. सो फ्रॉम फिगर AC इज इक्वल टू, जसं आपण मगाशी बघितलं, ही एक रेडियस, इथल्या 2 रेडियस आणि ही एक रेडियस. सो AC इज इक्वल टू 4R. फ्रॉम फिगर AC इज इक्वल टू 4R. LHS equal, therefore RHS is also equal. So we can say that under root 2A is equal to 4R, right? That means R is equal to under root 2 by 4A. असं लिहू शकतो आपण, अंडर रूट 2/4A. असंही लिहू शकतो किंवा दोन्हीचा अर्थ एकच होतो, A/2√2. व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून बघा, दोन्हीची व्हॅल्यू सेमच येतात. दोन्ही यांनी कॅल्क्युलेशन केलं तरी चालतं. सो दिस इज द रेडियस इन केस ऑफ एफसीसी. रेडियस मिळाली. आता कॅल्क्युलेट करूयात त्याचं व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूम ऑफ स्पियर, त्याचा फॉर्म्युला, स्पियरचं व्हॉल्यूम कसं काढतो आपण, 4/3 पाय r क्यूब. आरच्या जागी त्याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू आपण, 4/3 पाय A टू √2 आणि त्याचा क्यूब. 4/3 पाय आणि आरच्या जागी ही व्हॅल्यू घेतली आपण, A √2 त्याचा क्यूब. म्हणजे 4/3 पाय A क्यूब ब्रॅकेटच्या बाहेर आलं तर आतमध्ये काय राहील, इथं 1/2√2 आणि त्याचा क्यूब. पहिले हा ब्रॅकेट सॉल्व्ह करू.
टूचा क्यूब किती येईल 8 आणि ह्या √2 फक्त √2च राहील बरोबर. म्हणजे हे असं 4/3 पाय ए क्यूब. आणि हे जे ह्याच्याऐवजी आपण असं लिहू शकतो, स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करू म्हणजे कळेल. 2√2 इंटू 1/2 √2 इंटू 1/2 √2. 2 2 जा 4 4 2 जा 8 म्हणजे हे कॅल्क्युलेशन झालं. हे √2 इंटू √2 म्हणजे 2 हे झालं. म्हणजे खाली काय राहिलं √2. या सिम्पल स्टेपचं कॅल्क्युलेशन हे असं बरोबर. 4 1 जा 4 4 2 जा 8 2 2 जा 4 4 3 जा 12 म्हणजे पाय ए क्यूब. हा 4 कॅन्सल झाला डिवायडेड बाय 3. हे 3 कॅल्क्युलेट केलं 12 येते बरं ठीक आहे. बरं असंच लिहू डायरेक्ट. हे कॅल्क्युलेट केल्यानंतर हे किती आलं 12 आलं. परत इथं सांगते 4 1 जा 4 4 2 जा 8 2 2 जा 4 4 3 जा 12 म्हणजे खाली फक्त एवढंच राहील पाय ए क्यूब अपॉन हे सगळं कॅल्क्युलेट केलेलं आलं होतं 12 आणि हा √2 राईट. हे काय आलं व्हॉल्यूम ऑफ 1 स्पियर. असे FCC मध्ये टोटल नंबर ऑफ स्पियर किती आहे 4 बरोबर. म्हणजे याचं व्हॉल्यूम किती येईल इन FCC व्हॉल्यूम ऑफ 4 स्पियर किती येईल. हे एकच आहे म्हणजे 4 इंटू पाय ए क्यूब डिवायडेड बाय 12 √2. 4 recalculate 4 1 जा 4 4 3 जा 12. So this remaining pi a cube upon 3 √2. This is the volume of 4 sphere in case of BCC. BCC मध्ये number of particle 4. आता हे number of particle मिळाले आपल्याला व्हॉल्यूम ऑफ नंबर ऑफ पार्टिकल इन FCC डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम इंटू 100 म्हणजे मिळेल पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल म्हणजे हे व्हॉल्यूम म्हणजे किती येईल ते पाय ए क्यूब अपॉन 3 √2 हे व्हॉल्यूम डिवायडेड बाय ए क्यूब इंटू 100. दिस ए क्यूब गेट कॅन्सल म्हणजे पाय डिवायडेड बाय पाय इंटू 100 डिवायडेड बाय 3 इंटू √2. हे जर का कॅल्क्युलेट केलं आपण तर हे येतं 74%. 74% इतकं व्हॉल्यूम ऑक्युपाइड आहे म्हणजे वॉइड किती झालं जवळजवळ 26%. सो वॉइड इज इक्वल टू 26% इन केस ऑफ FCC. आलंय लक्षात. आजच्या लेक्चरची जर समरी करायची म्हटलं तर आपण काय काय बघितलं तर आपण एवढा पार्ट त्याच्या आजच्या लेक्चरमध्ये बघितला. म्हणजे बघा पहिला टाईप युनिट सेल सिंपल क्युबिक युनिट सेल ज्यात पार्टिकल एकच पार्टिकल आहे ज्याची रेडियस आपण या फॉर्म्युल्याने काढतो ज्याच्यात व्हॉल्यूम ऑक्युपाइड 52% वॉइड 47%. इन केस ऑफ BCC नंबर ऑफ पार्टिकल 2 त्याची रेडियस या फॉर्म्युला काढतो मग त्याचं व्हॉल्यूम ऑक्युपाइड किती आहे 68% अँड वॉइड इज 32%. इन केस ऑफ FCC नंबर ऑफ पार्टिकल इज इक्वल टू 4 त्याची रेडियस आपण या फॉर्म्युल्याने काढतो A/2 √2. तर दुसरा फॉर्म्युला जो मी सांगितला त्याने कॅल्क्युलेट केलं तरी चालतं. त्याच्यात व्हॉल्यूम ऑक्युपाइड 74% आहे आणि वॉइड 26% आहे. जितके पार्टिकल कमी तितकं वॉइड जास्त जितके पार्टिकल जास्त तितकं वॉइड कमी. सो पॅकिंग इफिशियन्सी विल बी मोर इन केस ऑफ FCC अँड पॅकिंग इफिशियन्सी विल बी लेस इन केस ऑफ सिंपल क्युबिक युनिट सेल ऑर प्रिमिटिव्ह युनिट सेल. ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. थँक्यू.